मराठा आरक्षणाच्या जीआरच्या विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसी नेत्यांच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार। मुंबईत आज आणि उद्या ओबीसी नेत्यांच्या बैठकांचं सत्र। वायबी चव्हाण सेंटरमधील बैठकीत वडेट्टीवारांसह इतर नेते उपस्थित राहणार, तर प्रलंबित मागण्यांसाठी अतुल सावेंनी उद्या बोलावली बैठक। श्रीकांत शिंदेंनी आज बोलावली शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीमध्ये बैठक। उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या विजयाच्या रणनीतीसाठी बैठकांचं आयोजन। पुण्यामधील आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक। आरोपींना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आयुष कोमकरवरती आज अंत्यसंस्कार। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरच्या वावरावरती निर्बंध। मंत्रिमंडळ बैठकीशी संबंधितांनाच प्रवेश। बैठकीच्या दरम्यान गर्दी वाढत असल्यामुळे मुख्य सचिवांच्या कार्यालयाकडून निर्बंध जारी। उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक। इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये हालचालींना वेग। आज दोन्ही आघाडीच्या खासदारांकडून मतदानाचा सराव घेतला जाणार। भारतीय हॉकी संघानं 8 वर्षांनी जिंकला आशिया चषक। कोरियाला हरवून भारताला 4थ्यांदा आशिया चषकाचा मान। पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी सुद्धा पात्र। मोदींकडून अभिनंदन। अमेरिकन ओपनचा वर्षातल्या शेवटच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेचा विजेता ठरला कार्लोस अल्कराज। गतविजेता यानिक सिन्नरचा पराभव। अल्कराजचं 6वं ग्रँडस्लॅम विजेतेपद। आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय संघाचा कसून सराव। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 10 सप्टेंबरला भारतीय संघ यूएई संघासोबत पहिला सामना खेळणार।